च्या हातात महानगरपालिका असो राज्य असो भविष्यात येऊ नये. बरं, आपण हे नेहमी म्हणता की एका सुरक्षित हातामध्ये देणं ते गरजेचं आहे. मात्र आदित्यजींबद्दल एक काही वर्षांपूर्वी तुम्ही केलेला आरोप होता आणि तो म्हणजे दिशा सालियन प्रकरणासंदर्भातला. सत्य कधी समोर येणार? तुम्हाला वाटतं दिशा सालियनला न्याय मिळावा? निश्चित. चॅनल काम करेल तुमचं? का नाही? मग दिशा सालियन आणि सुशांतची हत्या, दिशा सालियनवर अत्याचार प्लस हत्या असं आहे ती. मग सांगाव ती आत्महत्या आहे. आणि माझ्यासारखे असंख्य लोक सांगतात ती आत्महत्या नाहीये, तिच्यावर अत्याचार करून तिला बाहेर फेकलं. तिथे काही कॉन्स्टेबल पण उभे होते त्यावेळेला. कोणाचे होते? कोणाची सुरक्षा व्यवस्था होती? अर्ध्या पॅन्टीवर कोणाचे फोटो आले होते? हे सगळं आम्ही बोललोय त्यावेळेला. आता मी जे काय गप्प, कारण मला माहिती अरे का होत नाहीये. सुशांत एक कलावंत, काय कोणी कोणाचं बिघडवलं होतं? त्या मोर्याचं काही असेल हो. कोण मोर्या? मिठी नदीच्या सगळी कॉन्ट्रॅक्ट मिळतायत त्याला. कोणाचा मित्र? कोण 3-3 तास जाऊन बसत होता आणि काय काय भजन करत होते त्या घरात जाऊन? कोणते प्रकार करत होते? का उघडे करत नाही पोलीस? मग तपास यंत्रणांना हे सगळं समोर आलं कधी? मी तर जाऊन सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. मी एकही क्षेत्र सोडलं नाही. मी केंद्र ते इथे बरं सगळ्यांना विथ एव्हिडन्सचे कागदपत्र माझ्याकडे होते, मी दिले. इव्हन माणसांची नावच सांगितली. पोस्टमॉर्टम केलेल्या डॉक्टरला बदललं का? तिथे असतात पोस्टमॉर्टम करणारे कामगार, त्यांना तिथून उचलून दुसरे का टाकलं? दुसरेकडून इकडे का आणले? रुग्णवाहिका अमुकच पाहिजे, तिथली हॉस्पिटलची नको. रुग्णवाहिका का बदलल्या? ही सगळी हेराफेरी कशाची आहे? कटकारस्थानची. दिशा सालियननी आत्महत्या केलेली नाही. दिशा सालियनला अत्याचार करून वरून फेकला आहे. हे आजही मी सांगतो, उद्याही सांगेन. पोलिसांनी यावं, विचारावं. तो आतमध्ये आहे ना जेलमध्ये एक इन्स्पेक्टर, त्याला काढा बाहेर. नॉर्मल आरोपीला करतात असे कराय प्रकार बघा, कबूल होतो की नाही. वाजे ना, दिलीप वाजे. मी पहिलं नाव घेत नाही, तो वाजत असतो नावाने त्याचं सर्वत्र म्हणून वाजे. विचारा त्याला. असे प्रकार करणारे अधिकारी भविष्यात होऊ नये म्हणून याला पनिशमेंट नीट मिळाली पाहिजे, या वाजेला. आणि ही ते माणसं आहे, याला माणुसकी नाही हो. तिच्यावर अत्याचार करून वरून टाकलं तिला. काय दोष तिचा? तिला बोलून नेलं, तिथून ती पळाली, तिचा पाठलाग केला. ते बिल्डिंग मध्ये गेली, स्वतःच्या वर गेली, खालून वर पाठलाग करून वरती गेले. ती येत नव्हती त्या पार्टीला, बोलवलं. नंतर तिथून तिला कळलं काहीतरी आहे, ती निघाली, तिचा पाठलाग केला. काय माणसं आहेत? एका महिलेवर एवढे असे अत्याचार? काय दोष? कुठलंही सरकार असो, सरकारने अशा माणसांना गय करता कामा नये, तरच ते सरकार चालवणं लायक आहे तसं म्हणेन. निश्चितच न्याय मिळावा ही तर खरं अपेक्षा. कोणाची तरी बहीण आहे, ते कोणाच्या भावाची ती बहीण होती, मुलगी होती. तुमच्या घरात घडलं असतं तर का म्हणून मला कळत नाही. पोलीस यंत्रणा कुठले चौकशी करतायत? वा, चौकशी एवढे वर्ष लागते? नाही, मी त्या गोष्टीचं तरी मी कोणी कॉम्प्रोमाइज करावी या मताचं समर्थ नाही करू नये. खरं तर सत्यता काय कधीही करू तर समोर यावी. त्याच आदित्य ठाकरे आरोपी आहे म्हणजे आहेच. आपण आजही ठाम आहात? आजही ठाम आरोपी आहे. निश्चितच दिशा सालियन असेल किंवा सुशांत सिंग राजपूत असेल, त्यांना न्याय मिळावा हे तर अपेक्षित